कार्यकर्त्यांची पार्टी पण म्हणून बाहेरून येणारे नेते कार्यकर्ते हे भाजपाकडे सत्ता आहे, सत्ता आणि भाजप हे समीकरण आहे म्हणूनच येत असतात. बाहेरून येणारे कार्यकर्त्यांचं नेते पण आकर्षण जे आहे हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या ताकदीने काम करत आहेत, आदरणीय देवेंद्रजी ज्या ताकदीने महाराष्ट्रात काम करत आहेत, त्यामुळे त्यांचं येण्याचं आकर्षण आहे, यात काही शंका नाही. प्रत्येकाला असं वाटत असतं की आम्ही आमच्या भागातील असणाऱ्या नागरिकांसाठी, तिथल्या असणाऱ्या जनतेसाठी काहीतरी मिळवलं पाहिजे, त्यांचं काम झालं पाहिजे, म्हणून तो प्रत्येक व्यक्ती हा पार्टीकडे, सत्ता पार्टीकडे येण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्या आशेने तो येत असतो. आणि वस्तुस्थिती अशीच आहे की प्रत्येक पार्टीला सुद्धा विस्ताराच्या भूमिका ही घ्यावी लागते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पार्टी हा विचार करत असते. याचा अर्थ असा नसतो की येणाऱ्या प्रत्येकाला कुठेतरी लाभाचं पद मिळत आहे असं होत नसतं. जे जे व्यक्ती ज्या ज्या कॅपॅसिटीचे आहेत त्या त्या ठिकाणी त्यावेळेला तसा विचार हा पार्टी करते. आणि मला खात्री आहे की आत्ता येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुका या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. महायुतीमध्ये आमच्याकडे येणाऱ्या काळामध्ये अनेक महामंडळं, अनेक असणारे महामंडळामधील असणारे सदस्य, असं फार मोठं ज्याला म्हणतो लाभाची पदं ही अजूनपर्यंत रिक्त आहेत. निवडणुका आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये अतिशय पॉझिटिव्हली भारतीय जनता पार्टीचे सर्व कोर टीम देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण, प्रत्येक तो कार्यकर्ता, प्रत्येक तो असणारा तिथला पदाधिकारी आणि त्याच्या अनुसरून जे जे त्याला आवश्यक असणारी जी पदं की ज्याच्याबद्दल आपण विचार करतोय, त्या सगळ्या गोष्टीचा विचार हा होईल. त्यामुळे हे जे विरोधक कुठेतरी नेरेटिव्ह पक्षामधील कार्यकर्त्यांमध्ये करण्याचा प्रयत्न करतात, परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा त्याग, समर्पण या भावनेतून काम करणारा, राष्ट्रीयत्वाच्या विचारसरणीला धरून काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याला एवढंच कळतं की येणाऱ्या काळामध्ये परमवैभवाच्या दिशेने जेव्हा आम्हाला जायचं आहे, त्यावेळेला त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपली भूमिका, आपल्या विचारसरणीला मोठं करण्यामध्ये फार महत्त्वाची आहे असं त्याला वाटत असतं. रवी भाऊ, एक